निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. म्हणजे भगवान बुद्ध असे बोललेले आहेत. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. केंद्रवर्ती म्हणजे सेंट्रल, सर्वात महत्वाचा. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्ध प्रणीत म्हणजे बुद्धाने बनविलेले किंवा बुद्धाने रचलेले किंवा बुद्धाने सांगितलेले निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी म्हणजे बुद्धाच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेले जे निब्बाण आहे त्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. बुद्धाच्या पूर्वीचे लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. मोक्ष म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म या संसाराच्या चक्रातून मुक्ती किंवा सुटका म्हणजे मोक्ष. म्हणजेच या जगाच्या जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म या दुष्ट चक्रातून आत्म्याची सुटका होणे म्हणजे मोक्ष. असा मोक्ष म्हणजे निब्बाण असे बुद्धाच्या पूर्वीचे लोक मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. म्हणजे 4 प्रकारची मुक्ती पूर्वी मानली जात असे. पहिला लौकिक. लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित असलेला. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा. दुसरा यौगिक. यौगिक म्हणजे योगाशी संबंधित. तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक म्हणजे उपनिषदांशी संबंधित. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते, सारखेपणा होता. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. भगवान बुद्धाने या सिद्धांतांचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या ऐंद्रिय भुका असतात, एक प्राणी म्हणून माणसाच्या ज्या ऐंद्रिय भुका असतात, ऐंद्रिय म्हणजे इंद्रियाशी संबंधित ज्या भुका असतात त्यांचे शमन करणे म्हणजे त्या शांत करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नाही. आध्यात्मिक म्हणजे या विश्वाच्या पलीकडील आत्मतत्वाचा स्वतत्वाचा अभ्यास. अशा अभ्यासाविषयी त्यात काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे, अशा प्रकारची निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण ऐंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे इंद्रियांच्या भुकांचे शमन करणे, त्या इंद्रियाच्या भुका शांत करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. सौख्य म्हणजे आनंदी किंवा सुखरूप असण्याची अवस्था. अशी आनंदी अवस्था तो मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्याला येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते म्हणजे निगेटिव्ह स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परान्मुख व्हावे लागते. योगातील निब्बाणासाठी सर्व संसार परान्मुख व्हावे लागते. संसार परान्मुख म्हणजे काय?
परांमुख म्हणजे तोंड किंवा पाठ फिरवलेला, एखाद्या विषयाची किंवा कामाची वाट सोडलेला. म्हणजेच योगातील निब्बाण मिळवण्यासाठी सर्व संसाराचा त्याग करावा लागतो, संसाराकडे पाठ फिरवावी लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, म्हणजे कायम स्वरूपाचे नव्हते. अस्थायी स्वरूपाचे होते, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाण विषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. बुद्धाच्या पूर्वी निब्बाणाविषयी ज्या कल्पना होत्या, ज्या मतप्रणाली होत्या, त्यापेक्षा बुद्धाची कल्पना वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. 3 विचारांचा त्यात समावेश होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित होते. म्हणजे बुद्धाच्या निब्बाण कल्पनेमध्ये आत्म्याचा मोक्ष म्हणजे आत्म्याची मुक्ती आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार नव्हते. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूळ आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. म्हणजे सदैव ज्या प्रज्वलित आहेत, ज्या सदैव जळत आहेत, अशा जळत असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. निग्रह म्हणजे पराजय करणे किंवा पराभव करणे. म्हणजेच त्या विकाराच्या ज्वालांचा पराभव करणे. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे. आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, चक्षुरिंद्रिय हे पेटलेले आहे. चक्षुरिंद्रिय म्हणजे पाहण्याचे इंद्रिय म्हणजेच डोळे, हे पेटलेले आहेत. रूप पेटलेले आहे. चक्षु संस्कार पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव म्हणजे चक्षु संस्कार. हे चक्षु संस्कार पेटलेले आहेत. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या म्हणजे डोळ्यांनी निर्माण होणाऱ्या ज्या जाणीवा आहेत, त्या जाणीवातून उद्भवणाऱ्या म्हणजे त्या जाणीवेतून जन्म घेणाऱ्या, उदय पावणाऱ्या सुखकारक, दुःखकारक आणि अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. सुखकारक म्हणजे सुखाला कारण असलेल्या गोष्टी, दुःखकारक म्हणजे दुःखाला कारण असलेल्या गोष्टी आणि अदुःखकारक गोष्टी म्हणजे सुख किंवा दुःखालाही कारण नसलेल्या गोष्टी. ह्या सर्व गोष्टी जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने, रागाच्या अग्नीने, द्वेषाग्नीने म्हणजे द्वेषाच्या अग्नीने आणि मोहाग्नीने म्हणजे मोहाच्या अग्नीने. जन्म, जरा म्हणजे म्हातारपण, वार्धक्य, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य. दौर्मनस्य म्हणजे एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की मनामध्ये जो क्लेश, जो क्षोभ म्हणजे जो संताप उत्पन्न होतो, तो क्षोभ किंवा चंचलता म्हणजे दौर्मनस्य. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य. त्याचप्रमाणे उपायास म्हणजे क्लांती किंवा थकवा, ज्याला इंग्लिशमध्ये टायर्डनेस म्हणतो. उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोत्रेंद्रिय जळत आहे. श्रोत्रेंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय म्हणजेच ऐकण्याचे इंद्रिय म्हणजे कान जळत आहेत. शब्द जळत आहे. घाणेंद्रिय जळत आहे. घाणेंद्रिय म्हणजे श्वास घेण्याचे इंद्रिय म्हणजे नाक जळत आहे. गंध जळत आहे. जिव्हा म्हणजे जीभ जळत आहे.
रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. संकल्प म्हणजे निश्चय आणि विकल्प म्हणजे पर्याय. तुमच्या चित्तातील मनातील जे निश्चय आहेत, जे पर्याय आहेत, ते जळत आहेत. चित्त संस्कारापासून, मनाच्या संस्कारापासून ज्या सुख वेदना, दुःख वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत. सुख वेदना म्हणजे सुखापासून उत्पन्न होणाऱ्या वेदना, दुःख वेदना दुःखापासून उत्पन्न होणाऱ्या वेदना, आणि अदुःख वेदना म्हणजे सुख किंवा दुःख याशिवाय वेगळ्या उत्पन्न होणाऱ्या वेदना ह्या उत्पन्न होतात. त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, रागाच्या अग्नीने, मोहाग्नीने, मोहाच्या अग्नीने. जन्म, जरा, जरा म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारपण, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती, म्हणजेच कोणत्याही गोष्टीबद्दल मनात आसक्ती किंवा आकर्षण नाही अशी मनाची अवस्था उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी, रागाचा अग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते, आपल्या स्वातंत्र्याची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, म्हणजेच त्याच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. तिन्ही काळात ही समजूत सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनही मनुष्य दुःखी राहतो. एखाद्या मनुष्याच्या भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनही तो दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे. आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. जसा गरीब लोभी असू शकतो, तसाच श्रीमंत व्यक्ती सुद्धा लोभी असू शकतो. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात. लोभाने लुब्ध होणे म्हणजे लोभाने आसक्त होणे, मोहून जाणे. रागाने क्षुब्ध होणे म्हणजे खूप राग येणे. आणि मोहाने मूढ म्हणजे मूर्ख, ज्याला बुद्धी नाही असा. मोहाने मूर्ख झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवायला लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर, उच्छेद करणे म्हणजे पुन्हा निर्माण होणार नाही असे नष्ट करणे, म्हणजेच पूर्णपणे नष्ट करणे. म्हणजेच लोभ, राग आणि मोह हे पुन्हा निर्माण होणार नाहीत असे नष्ट केले, म्हणजे पूर्णपणे नष्ट केले तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही, अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर इह जन्मी म्हणजे या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे, दग्ध करणे म्हणजे जाळणे किंवा भाजणे, म्हणजे माणसाला जाळणारे, त्याला भाजणारे आणि त्याला असुखी करणारे म्हणजे दुःखी करणारे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. म्हणजे माणसाचा राग द्वेष एक प्रकारे अग्नीच आहे, आग आहे असे उदाहरण देऊन बुद्धाने माणसाच्या असुखाचे म्हणजे दुःखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार
म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. शृंखला म्हणजे साखळी किंवा चेन. त्या एक प्रकारे निब्बाण स्थितीपर्यंत माणसाला पोहोचण्याच्या मार्गातील साखळ्या आहेत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो, मनातील वाईट विचारांपासून मुक्त होतो, त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो, म्हणजे निब्बाणाच्या मार्गावर तो चालू लागतो. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. मनातील जे विकार आहेत त्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे आहेत. पहिल्या वर्गामध्ये तृष्णेतून उद्भवणारे म्हणजे तृष्णेतून निर्माण होणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. तृष्णा म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या प्राप्तीची मनात इच्छा निर्माण होणे. अशा तृष्णेतून जन्म घेणारे कामुकता म्हणजे कामवासना आणि लोभ हे विकार पहिल्या वर्गात येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे, वितृष्णा म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी मनात घृणा किंवा तिरस्कार निर्माण होणे म्हणजे वितृष्णा. अशा वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. जडता म्हणजे आळस, मूर्खता, मूढता म्हणजे निर्बुद्धता हे दोष येतात. पहिल्या व दुसऱ्या अग्नीचा संबंध, भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे. पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग यांचा संबंध भावना आणि दुसऱ्याच्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात म्हणजे असत्य असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे. निब्बाण या शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीदृष्ट्या, व्युत्पत्ती म्हणजे उगम किंवा उद्गम किंवा जन्म, म्हणजे हा जो निब्बाण शब्द जो आहे या निब्बाण शब्दाचा उगम कसा झाला, या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा उद्गम कसा झाला, या दृष्टीने म्हणजे व्युत्पत्तीदृष्ट्या त्याचा अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा होतो. म्हणजे एखादी मेणबत्ती आपण फुंकर घालून विझवितो, ते विझविणे किंवा मालविणे म्हणजे निब्बाण. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन म्हणजे हा शब्द कसा निर्माण झालेला आहे, त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्याचा जन्म कसा झाला आहे, याचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे. त्या निब्बाण सिद्धांताला त्यांनी काही अर्थ ठेवलेला नाही. ते असे मानतात, म्हणजे टीकाकार असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे, म्हणजे माणसाच्या मनातील सर्व विकार संपविणे, आणि ही क्रिया मृत्यू समान आहे, मृत्यूसारखी आहे असा वाकळा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निप्रवचन म्हणजेच अग्निस्कंदोपम सूक्ताचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंदोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. रागाचा अग्नी, द्वेषाचा अग्नी आणि मोहाचा अग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना, प्रवृत्ती म्हणजे मनातील भावना, सर्व प्रकारच्या मनातील भावनांना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसूक्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका, ती आग अधिक भडकवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. बुद्धाने उदानास असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते
पाहणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, म्हणजे संवेदना नाहीशा होतात, चलनवलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, आपल्या मनातील भावनांवर ताबा असणे, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाचा प्रतिशब्द आहे. प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द. निब्बाण हा निर्दोष जीवनाचा समानार्थी शब्द आहे. हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थवीर राध तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून म्हणजे त्यांच्या जवळ बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनात कोणताही दोष नाही असे जीवन म्हणजे निब्बाण. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. साध्य म्हणजे जे सिद्ध करायचे आहे ते. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे. निब्बाण म्हणजे विझवून टाकणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षू हो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. ऐहिक संपदेऐवजी, ऐहिक म्हणजे या जगातील, संपदा म्हणजे संपत्ती, या जगातील संपत्तीऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. दायाद म्हणजे वारस. या जगातील संपत्तीऐवजी तुम्ही धम्माचे वारस व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. गंधकुटी म्हणजे काय? जुन्या काळात ऋषीमुनींसाठी झाडाच्या पानांनी झोपडी तयार केली जायची. या झोपडीला कुटी असे म्हणायचे. आणि काही कुटींमध्ये सतत चंदनासारखे सुवासिक लाकूड जळत ठेवायचे. त्याचा कुटीमध्ये सुवास पसरायचा आणि या कुटीला गंधकुटी असे म्हणत असत. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, अभिज्ञा म्हणजे उच्च किंवा अलौकिक ज्ञान, बोधी, बोधी म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, कृपणता म्हणजे कंजूषपणा, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद. प्रमाद म्हणजे चूक,
किंवा चुका हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. परिहार म्हणजे अडचणी दूर करणे किंवा उपाययोजना करणे. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारिपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तींचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. प्रवृत्ती म्हणजे मनातील भावना. या मनातील भावनांचा संपूर्ण उच्छेद म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे, पुन्हा उत्पन्न होणार नाहीत अशा प्रकारे त्या नष्ट करणे. आणि परिनिब्बाण म्हणजे ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे, मधला मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हो, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आले असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.